प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। राज्यभरातील राम मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। यंदाची रामनवमी भाविकांसाठी अतिशय खास आहे, कारण हा उत्सव एक नाही तर 2 दिवस चालणार आहे। रामनवमी 2 दिवसांची असल्यानं अयोध्येतील राम जन्मोत्सव शुक्रवारी म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा हा उत्सव साजरा केला जातो। नवमी तिथीला दुपारी भगवान श्रीरामाचा जन्म झालाय। यंदा रामनवमी तिथीचा प्रारंभ सकाळी 11:48 होणार आहे, तर रामनवमी तिथीची समाप्ती उद्या सकाळी 10:07 होणार आहे। दरम्यान अयोध्येसह देशातील सर्वच राम मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिर्डीतही रामनवमीचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। शिर्डी 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला कालपासूनच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। आज या उत्सवाचा मुख्य दिवस आहे। खुद्द साईबाबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावानं जोपासली जाते। उत्सवाची सुरुवात पहाटेच्या मंगलमयी काकड आरतीनं आणि त्यानंतर निघणाऱ्या भव्य पोथी मिरवणुकीनं होईल। मुख्य सोहळा दुपारी 12 वाजता रंगणार आहे। साई मंदिरात दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा होईल। यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून जाईल। शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातही श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडतोय। या निमित्त आज दिवसभर विविध धार्मिक उपक्रम साजरे होत आहेत। या निमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक हे आता दाखल झालेत। दुपारी 12 वाजता मुख्य आरती होऊन प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा होईल। शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात मी सध्या आहे आणि आपण जर का बघितलं तर प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवासाठी राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत, गुजरात असू देत, कर्नाटक असू दे, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेला आहे। आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होणार आहे। दुपारी 12 वाजता साधारणतः मुख्य आरती होईल आणि त्यानंतर जन्मोत्सवाचा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। लाखो भाविक शेकडो दिंड्यांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शेगाव येथे भक्तांची मोठी मांदियाळी आपल्याला बघायला मिळत आहे। मोठी गर्दी आता मंदिरात परिसरात जर आपण बघितली तर भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि मोठा उत्साह भाविकांमध्ये प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाचा आपल्याला दिसत आहे। रामचंद्र जन्मोत्सव हा आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी या ठिकाणी साजरा होणार आहे। जवळपास 2 लाख भाविक हे शेगाव शहरात दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। जागतिक पातळीवर सध्या अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असून जगातील अनेक भागांमध्ये विविध देश स्वसंरक्षणासाठी आणि एकमेकांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्रांचा बेधडकपणे वापर करत आहेत। अशातच नागपुरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांच्या रथाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश जगाला देण्यात येतोय। जगात सुरक्षित अस्तित्वासाठी केवळ शस्त्र पुरेसे नाहीये, तर त्यासोबतच शस्त्रांचे ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे। या रथावर पौराणिक काळातील विविध शस्त्रांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्यात। या आगळ्या वेगळ्या रथाचा आणि शोभायात्रेचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। रामनवमीच्या निमित्ताने नागपुरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा काढली जाते आणि यंदा शोभायात्रेचा 60वा वर्ष आहे आणि त्यासाठी जो एक रथ तयार करण्यात आलेला आहे तो सध्या तुम्ही पाहताय। या रथामध्ये शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा चित्रण जो आहे तो यंदा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत यंदाच्या शोभायात्रेमध्ये एक विशिष्ट थीम जी आहे ती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे आणि रथावर शास्त्र आहेत, कारण शास्त्राचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे आणि सोबतच स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र आवश्यक आहे
त्याचाही चित्रण या रथावर दिसत आहे आणि एका प्रकारे शस्त्र वापरताना शास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कुठे शस्त्र वापरावे, कसे वापरावे याचा ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने यंदाच्या शोभायात्रेमध्ये एक विशेष थीमसह नागपुरात ही शोभायात्रा जी आहे ती आयोजित केली जाणार आणि त्यासाठीचा प्रभू श्रीरामाचा जो शोभायात्रेमध्ये वापरला जाणारा रथ आहे त्याची एक पहिली झलक जी आहे ते तुम्ही ABP माझावर पाहताय. ही जी शोभायात्रा आहे ती नागपुरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करेल आणि नागपूरकर या शोभायात्रेचा दर्शन करतील. त्या दिवशी लोकांना या रथाचेही दर्शन होणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. अयोध्येत मुख्य रामनवमी सोहळा उद्या म्हणजे 27 मार्चला साजरा होतोय. उद्या दुपारी 12:27 राम जन्मोत्सव साजरा होईल. दरम्यान उत्तर प्रदेशात रामनवमी निमित्त 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी रामनवमीच्या निमित्तानं रामलल्लाला सूर्य टिळा लावला जाईल. हा टिळा वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून लावला जाईल, ज्यामध्ये सूर्याची किरणं थेट प्रभूंच्या कपाळावर पडतील. दुपारी 12 वाजता सूर्याची किरणं परावर्तित होऊन प्रभूंच्या कपाळावर पडतील आणि तिथे टिळा तयार होईल. हे दृश्य अंदाजे 4 ते 5 मिनिटं दिसेल. लाखो लोक हे अद्भुत असं दृश्य पाहतील. राम मंदिर परिसरात 50 पेक्षा जास्त ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आले आहेत. याशिवाय दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणही केलं जाईल, जेणेकरून भक्तांना हे दृश्य आपल्या घरी बसूनही पाहता येईल. साईबाबांच्या शिर्डीत आज 115वा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतोय. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आजचा दुसरा मुख्य दिवस असून पारंपरिक पद्धतीनं श्रीराम जन्माचा सोहळा साजरा केला जाईल. पंढरपूरप्रमाणे शिर्डीमध्ये माझे पंढरपूर म्हणून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून आज भाविकांना दर्शनासाठी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येईल. श्री साईबाबांनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचा आजचा मुख्य दिवस आणि आज दिवसभर शिर्डीच्या साई मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आता मी आहे प्रवेश क्रमांक 4च्या समोर. आपण जर पाहिलं तर सकाळी काकड आरती आणि ग्रंथ मिरवणूक झाल्यानंतर मोठी गर्दी या ठिकाणी साई भक्तांनी केलेली आहे. शेकडो पायी पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत. मुंबई येथील भक्तमंडळाने उभारलेला हा आकर्षक देखावा हा देखील आकर्षणाचं केंद्र ठरतोय. साई मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर फुलांची देखील सजावट करण्यात आलेली आहे. आज दुपारी बरोबर 12 वाजता साई समाधीचं जे या ठिकाणी कार्य या आहे त्या ठिकाणी समाधी मंदिरासमोर राम जन्म सोहळा पार पडेल. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन आज साई संस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. शेकडो पायी पालख्या घेऊन या ठिकाणी साई भक्त दाखल झालेले आहेत. त्यांची देखील राहण्याची व्यवस्था साई संस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. भोजनालयात देखील पुरेपूर व्यवस्था करून भक्तांच्या काळजी घेतली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जो पोलीस बंदोबस्त आहे तो देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. जो मंदिरासमोरील मुख्य मार्ग आहे त्या ठिकाणी देखील दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त असून भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि एकूणच जर पाहिलं तर रामनवमीचा हा उत्सव आज दिवसभर अशाच पद्धतीने सुरू राहील. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.